रिसोड तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त रिसोड येथील तहसील कार्यालयात 1 मेला सकाळी 8 वाजता रिसोड मालेगाव विधानसभेचे आमदार अमित झणक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, नायब तहसीलदार गजानन जवादे, टीडी कुळमेथे, अन्न पुरवठा निरीक्षक गणेश तांगडे, कृषी अधिकारी मगनदास तावरे यांच्यासह सेवानिवृत्त सैनिक, पत्रकार, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर नागरे यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासनाने ध्वजारोहणास सलामी दिली। महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मेला महाराष्ट्र दिनानिमित्त रिसोड येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर होत्या, तर प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार अमित झणक, कृषी अधिकारी मगनदास तावरे मंचावर उपस्थित होते। सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतीक्षा तेजनकर यांनी आमदार अमित झणक यांचा सत्कार केला। मंचावरील उपस्थित मान्यवरांनी शहीद वीर पती पत्नी तसेच सेवानिवृत्त सैनिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना धनंजय काष्टे यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद करून महसूल प्रशासनाच्या विविध योजनेचे महत्त्व सांगितले। यावेळी आमदार अमित झणक बोलताना म्हणाले की 1 मे हा दिवस सर्वत्र महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आपल्या देशाने विकासात्मक पाऊले उचलावीत, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतले आहेत। शहीदांच्या स्मृती जागृत करण्यासाठीच हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो। यावेळी त्यांनी महसूल प्रशासनाच्या कार्याचं विशेष कौतुक केले। अध्यक्ष भाषण करताना तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर म्हणाल्या की महसूल प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या संकल्पनेतून रिसोड तालुक्यात गाव तिथे जलतारा योजना ही संकल्पना राबवण्यात येत असून त्याचबरोबर ॲग्रीस्टेक ही योजना सुद्धा मोठ्या प्रमाणात राबवून शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून देण्यात आलेले आहेत। महसूल प्रशासन सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांपर्यंत सकारात्मक असून शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी महसूल प्रशासन योग्य ती उपाययोजना करीत आहे असे सांगून मोलाचं मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सेवानिवृत्त सैनिक, पत्रकार, महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन शिवकन्या कोतीवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुधाकर पडघान यांनी मानले। केशव गरकळ, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज, रिसोड प्रतिनिधी। हे आपलं जे राज्य आहे हे एकत्रित ठेवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राण ज्यांनी दिले आपल्या या राज्यासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांची आठवण करणं गरजेचं आहे। हे राष्ट्र, महाराष्ट्र जे नाव याला पडलेलं तर कुठेतरी खासियत आपल्यामध्ये आहे। आपल्या पूर्ण भारतवर्षामध्ये आपल्याच राज्यात महाराष्ट्र म्हटलं जातं। छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई यासारख्या थोर महात्म्यांनी आपल्या राज्यातून विचार, ऊर्जा, प्रेरणा शब्द वापरेल अख्ख्या देशाला, अख्ख्या विश्वाला दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी नाव ठरवताना या राज्याचं महाराष्ट्र ठेवलं गेलं। महाराष्ट्रात जेव्हा सगळे प्रदेश एकत्रित करणं चालू होते, शिवाजी महाराजांमुळे दख्खनची ओळख होतीच। आपण CPM बेरारमध्ये होतो, निजाम आपल्या दिल्लीलेच होते। हे कुठेतरी सगळे एकत्रित, भाषिक जरी आपण एक असतो पण आपण वेगवेगळ्या प्रांतात होतो। जेव्हा आपल्या राज्याची निर्मिती झाली तेव्हा कुठेतरी एक भाषा सार्वत्रिक बोलल्या गेली पाहिजे या दृष्टीने आपण सगळे एकत्रित झालो। मुंबईचा प्रदेश गुजरातला जोडलेला होता, असं एकत्रीकरण झालं आणि नाव आपल्या राज्याचं महाराष्ट्र ठेवलं गेलं। अख्ख्या देशाला कुठेतरी दिशादर्शक कार्य आपल्या राज्यातून वेळोवेळी झालेलं आहे। आज आपल्या सर्वांना माहिती आहे, मॅडमनी वर्षभरात जे काही कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या रिसोड तहसीलने केलेलं आहे त्या सगळ्या कार्यक्रमांवर, त्या सगळ्या कार्यावर प्रकाश टाकलेला आहे। आदरणीय कृषी अधिकारी सुद्धा इथे असलेले आहेत। वेगवेगळे उपक्रम आपल्या राज्याने मॅडम देशाला उदाहरण म्हणून दिलेले आहेत। रोजगार हमी योजना सुरुवातीला महाराष्ट्र राज्यात सुरू झाली। आदरणीय स्वर्गवासी वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री असताना 1962 साली जो दुष्काळ पडला होता, आपण सिनियर मंडळी साक्षीदार आहात, तेव्हा सर व्यक्ती असतील, वेगवेगळे संघ असतील, वेगवेगळे कार्य असेल, हे देशासाठी दिशादर्शक ठरलेले आहेत। आपल्या राज्यामध्ये वेगवेगळे उपक्रम घेऊन आपलं राज्य सदैच अग्रेसर, मग ते बौद्धिक क्षमतेत असेल, शक्तीमध्ये असेल, खेळामध्ये असेल,
प्रत्येक ठिकाणी आपलं राज्य अग्रेसर देशामध्ये राहिलेलं आहे याचा साक्षीदार आपण सुद्धा आहात आणि मी सुद्धा आहे आणि भविष्यात सुद्धा राहील अशी नक्कीच ग्वाही तुम्हाला सगळ्यांना देतो। आपल्या सगळ्यांचं यामध्ये योगदान आहे। मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तालुका स्तरावर असेल, जिल्हा स्तरावर असेल, राज्य स्तरावर असेल, प्रत्येक नागरिकाचं यामध्ये योगदान आहे, भरीव योगदान आहे, ते सुद्धा आपल्याला मानावं लागणार आहे। त्यामुळे आज आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो। अतिशय चांगला कार्यक्रम मॅडम आपल्या टीमने आयोजित केला, त्याबद्दल संपूर्ण महसूल टीमला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार अमित भाऊ जनक साहेब, तालुका कृषी अधिकारी तावडे साहेब, कार्यक्रमास उपस्थित सर्व सन्माननीय सर्व पत्रकार बंधू, आज आपण महाराष्ट्र दिन हा साजरा करतो आहे। भारताच्या पाठीवर महाराष्ट्र एक असं राज्य आहे ज्याचे पावलावर पाऊल टाकून सगळ्या राज्यांनी पुढे वाटचाल केलेली आहे। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आजही आपला जो महाराष्ट्रातला बराचसा जो भाग आहे किंवा जे नागरिक आहे हे शेती प्रधान याच्यावर डिपेंड आहे। तर आपण माननीय जिल्हाधिकारी महोदया साहेब आपल्याला सांगू इच्छिते की आपल्या वाशिम जिल्ह्याचं जर गोष्ट करायला गेली तर शेतीमध्ये जर आपण डेव्हलपमेंट केलं तरच आपली इथे सुधारणा होऊ शकते। हाचा मानस घेऊन माननीय जिल्हाधिकारी महोदया तसेच सगळे प्रशासन हे शेतकऱ्यांसाठी आज रोजी झटत आहे। पर्यंत कशा पोहोचतील, जसे की सिंचन विहिरी असो, आता नवीन जो उपक्रम आम्ही राबवण्यामध्ये सुद्धा आपल्या रिसोडमधून जवळपास 5,500 अर्ज आपण आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत। बरेचशी कामं आपले सुरू झालेली आहेत। समता फाउंडेशन मार्फत आपण त्यांना कोलॅबोरेट करून त्यांना विनंती करून त्यांनी सुद्धा आपल्याला काही 10-15 गावं आपली दत्तक घेतलेली आहे। तर जी भूगर्भातली पाणी पातळी आहे ती वाढवण्याच्या अनुषंगाने आम्ही हा असा एक प्रयत्न करत आहोत। सर, आपला जर विषय केला तर ॲग्रीस्टॅक ही जी नवीन योजना आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होतो, त्या फार्मर आयडीमुळे पुढील त्यांना सगळे लाभ मिळणार आहेत। तर तुम्हाला सांगू इच्छिते साहेब की आमचा रिसोड तालुका हा पूर्ण जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये सगळ्यात पुढे आहे। सगळ्यात जास्त शेतकरी बंधूंनी आपल्या इथे फार्मर आयडी काढून घेतलेले आहे। पीक पाहणी असो किंवा फार्मर आयडी असो किंवा इतरही कुठल्या बाबी असो, रिसोडमधील जे शेतकरी बंधू आहेत हे आम्हाला नेहमीच सहकार्य करतात। इथे बरेचसे आपले आपण सत्कार मूर्ती आहेत, जे वीर सैनिक आहेत त्यांचे माता पिता इथे उपस्थित आहेत। त्यांचं खरं पाहिलं तर आपण त्यांचं हे स्वागत किंवा हा सत्कार हा खूप तोडका पडतो। त्यांनी जे अनुभवलेलं आहे किंवा त्यांच्या पाल्यांनी जे देशासाठी केलेलं आहे ते आपण जर इथे आपल्या कार्य पद्धतीत जरी आपण तेवढा 10% जरी दिलं तर या महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने जे जे होईल सर, म्हणजे प्रशासनाच्या वतीने किंवा आमचे बरेचसे नेहमी प्रशासनास असतं, त्यामुळे आम्हाला उभारी येते आणि आपण पण सुद्धा सर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करता आणि आम्हाला जिथे आमचं चुकलं तिथे आम्हाला दाखवता आणि आम्ही त्यात पण आपलं नेहमी आपला जो हे राहील त्याच्यामध्ये आम्ही नेहमी आपलं धन्यवादच मानू। तर सर्वांना पुनश्च एकदा महाराष्ट्र दिनाच्या एक हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।